नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनियेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि हा जो अख्खा आठवडा आहे ना, हा संपूर्ण आठवडा माझा शॉपिंग करण्यामध्ये गेलेला आहे. आणि तर या अख्ख्या आठवड्यामध्ये मी काय काय शॉपिंग केली ना, आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ज्वेलरी मला अत्यंत आवडते. तर मला लहानपणापासून ज्वेलरीची फार अशी आवड आहे, तर त्यामुळे ज्वेलरी मी घेतच राहते. तर मी ना ही जी शॉपिंग केलेली आहे ना, याच्यामध्ये इयरिंग्स कानातले मी खूप घेतलेले आहेत आणि ते कानातलेच आज मी दाखवणार आहे. तर आता हे एवढ्या सगळ्या कानातल्यांचं करणार काय, एवढा तर असा तर हा प्रश्न असेलच, पण ते लवकरच कळेल सुद्धा. कारण माझ्याकडे मला असं वाटतं की आपल्याकडे प्रत्येक गोष्टी असल्या पाहिजे. हां, हा जो अट्टाहास आहे हा योग्य नाही आहे हे कळतं मला, पण मला मेकअपची आणि ह्या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळं ना, मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. तर त्यासाठीच मी इथे इयरिंग्स आणलेले आहेत. तर मी ह्या पेअर पेअर दाखवते तुम्हाला या ठिकाणी. तर इथे ना मस्त हे झुमके आणलेत मी, तुम्ही बघू शकता. छान असे सिल्वर कलरचे आहेत. हे चिकनकारीवरती जो आपला ड्रेस असतो किंवा दुपट्टावाला जो आपला ड्रेस सेट असतो त्याच्यावरती एकदम सुंदर वाटेल. आणि ही थोडी हेवी आहेत, म्हणजे घालून बघितलेत मी, पण ते ना थोडे पडत आहेत खाली. तर त्यामुळे थोडंसं त्याला व्यवस्थित लावावं लागेल. आणि त्यानंतर ना ही मस्त अशी झुमकी आणलीत, नाजूक एकदम. आणि ही झुमकी मी घातली होती हं. तर झुमकी पण बघू शकता, एकदम सुंदर अशी झुमकी आहेत. या ठिकाणी मी घालूनच बघते. तर अशी ही झुमकी आहेत मस्त, मला आवडलेली आहे. आणि झुमकी घालायला ना फार वेळ लागत नाही, बस असे टोचून दिलेत ना की लगेच ते जातात. पण हे जाऊन नाही राहिलं. तर चला दुसऱ्या कानातल्यांकडे आणखी वळूया. या ठिकाणी ना मी मस्त ही पण सेट आणला आहे, पण याचं ना हे तुटलं आहे वाटतं बहुतेक, त्याला जोडावं लागेल. इथे बघू शकता मस्त हा पण आहे. हा साडीवरती ड्रेसवरती हा पण सुंदर असा सेट वाटेल. या ठिकाणी हा आणला आहे. आणि हेवीमध्ये आणखी म्हणजे रात्री कुठला प्रोग्राम असला तर त्यामध्ये घालायला एक हा आणला आहे, सुंदर असा वाटत आहे. आणि पूर्ण मेकअप केला आणि साज घातला ना त्याच्यावरती सुंदर दिसेल हा. तर या ठिकाणी बघू शकता हा पण एक सुंदर असा झुमक्यांचा सेट आहे. आणि त्यानंतर हे आणलेत. हे तर मला प्रचंड आवडले होते तिथे, कारण मल्टी कलर आहेत, याच्यामध्ये बहुसंख्य असे कलर आहेत. आणि हे कुठल्याही साडीवरती किंवा ड्रेसवरती घातल्यानंतर ना छान वाटतात. तर मला हे पण मस्त आवडलेत त्या ठिकाणी. हे पण मी घेऊन आलेली आहे. आणि छोटे छोटे कधी आपण एवढे हेवी घालू शकत नाही, आणि आपल्याला असं वाटतं की नाही आज ना खूप काहीतरी नाजूक आणि एकदम लाईट वेट असलेलं आपण काहीतरी घालावं, त्यामुळे हे आणलेत मी त्यासाठी. आणि हो, घातल्यानंतर फार सुंदर दिसतात हां हे. त्याच्यामुळे हे छोटी मोत्याची मस्त नाजूक अशी झुमकी या ठिकाणी आणलेली आहे. आणि मल्टी कलरमध्ये ना आणखी ही आणलेली आहे. मला वाटतं ही आणि ही यांचा कलर सारखाच आहे. सारखाच कलर आहे यांचा. हा आहे आणि हा आहे. थोडासा कलर वेगळा तो, पण आहे मल्टी कलरच. माझं लक्ष नव्हतं की माझ्याकडे हे आहे, त्यामुळे हे एक्स्ट्रा आणलेत मी. असू देत, पण कधी ना कधी येतीलच हे कामामध्ये. तर अशी या ठिकाणी ही आहेत. जुळे झालेत ती आता. माझी ताई मला नेहमी म्हणते की मला कसं आहे ना की कुठलंही एकच सामान आवडत नाही, तर मी ते 2-2 पीस घेते. तर ताई मला नेहमी म्हणते का जुळे जुळे वापरते तो, छान काहीतरी नवीन असं घ्यायचं. हा छोटा एकदम, हा पण घातल्यानंतर मस्त वाटतो. आणि याला पण हा सूट पण झाला आहे छान पद्धतीने.
तर असा हा पण कानातल्यांचा या ठिकाणी जोड आहे. आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते. हे मला प्रचंड आवडले होते. याचा कलर फार सुंदर आहे, मरून चेरी कलर आहे याचा, त्याच्यामुळे हे दिसायला इतके सुंदर दिसतात ना, म्हणून मी मस्त हे पण घेतलेत. आणि हे छान मी मस्त तयारी केल्यानंतर ना हे तुम्हाला सगळं एखाद्या दिवशी घालून दाखवेल, म्हणजे मग कळेल की कसे दिसत आहेत कसे नाही. तर त्यानंतर या ठिकाणी आणखी झुमकी मी घेतली होते. हे माझ्या हातून काही पडणार नाही असं होईल का? तर इथे पण हे मस्त वरती या फुलामध्ये मल्टी कलर 2 कलर आहेत, एक रेड आणि ग्रीन कलर, आणि बाकी सगळे खाली मोती आहेत. एकदम मस्त दिसतात घातल्यानंतर. घालूनच घेते आता थोडे. मला नटायला थटायला फार आवडतं, आणि असं नाही की मी फक्त आणून ठेवते, मला त्याचा वापर करायला सुद्धा आवडतो. कारण मला असं वाटतं की आपण जास्त आपल्याकडे महाग नसलं तरी चालतं, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जर आपल्याला छानपैकी सजवलं ना, नटवलं ना, तर आपल्या दिसण्यामध्ये एक आणखी छानपैकी सुंदरता आणखी ॲड होते. तर किती छान वाटत आहेत ही झुमकी माझी. तर असं मस्त या ठिकाणी ही झुमकी आहेत. ही तर आता मी वेअर केलेली आहे. आणि हे माझ्या गळ्यामध्ये जे आहे ते सोन्याचं मंगळसूत्र आहे. आणि कधी कधी मी म्हटलं आपण बाहेर जातो तर सोन्याचं न घालताना इथे एडीचं मी घेतलेलं आहे या ठिकाणी. तर नाजूक अशी ही एडीची पोथ आहे, आणि त्याला साजेसे असे मस्त छोटे छोटे इयरिंग्स आहेत. घातल्यानंतर छान वाटते हे. तर ही पण आणली या ठिकाणी. छोटंसं ना एकदम नाजूक असं मंगळसूत्र आणि नाजूक अशी कानातली. तर हा मला फार असा मस्त वाटला होता मंगळसूत्राचा सेट. तर हा पण या ठिकाणी घेऊन आली आहे मी. आणि एवढं सगळं आणलं आहे, मग एवढं सगळं आणखी दिसलं आहे मला कानातलं. तर हे असंच थोडंसं रात्रीच्याच वेळेस घालायला एकदम सुंदर अशी ही कानातली आहेत. ही पण डायमंडची आहेत. घातल्यानंतर फार सुंदर वाटतात हा. तर याचा पण लवकर उपयोग होईलच, मी नक्की दाखवेल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला काहीतरी छान असं मोठा बॉक्सच लागणार आहे. तर काही बॉक्स कंटेनर मी या ठिकाणी आणलेले आहेत विकत. आणि हो, ही जे दाखवलेत ना मी तुम्हाला ही कानातली, याच कानातल्यांच्या फॅमिलीमधलं हे पण एक सुद्धा कानातलं आहे. सुंदर असा डायमंडचा आहे, छान असा व्हाईट आणि एकदम टिंटेड असा सिल्वर कलर आहे याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता सुंदर वाटत आहे, रात्री एकदम चमकतील ते. तर अशी ही कानातली आहेत एकाच फॅमिलीमधली. तुम्हाला माझ्याकडे बरेच एकाच फॅमिलीमधले 2-2 दिसतील. आणि त्यानंतर बघते आणखी आहे का याच्यामध्ये. माझ्याकडे मंगळसूत्र पण भरपूर असं मंगळसूत्रांचं कलेक्शन आहे माझ्याकडे. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तर आणखी या ठिकाणी हे सगळं ठेवायला ना इथे मी कंटेनर आणला, कारण हे सगळं इकडे तिकडे पडतं आणि वेळेवरती ना मला वस्तू सापडत नाही. हा माझा मी किती व्यवस्थित ठेवते, भरपूर सगळे पाऊच, म्हणजे मोठा पाऊच, त्याच्यामध्ये छोटा पाऊच, असं सगळं मी ऑर्गनाईज करते छान. पण मला वेळेवरती ना कशात काय आहे हे मला दिसत नाही, त्यामुळं मला थोडं जास्त शोधावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्याकरता हा मस्त कंटेनर आणला मी इथे.
बघू शकता छान मोठा असा कंटेनर आहे. याच्यामध्ये कलर होते पण मला हा पिंकवालाच आवडला आणि असं छान मोठा आहे. आणि हे सगळं माझं जे ज्वेलरीचं कलेक्शन आहे ते सगळं याच्यामध्ये बसेल, त्यामुळंच मी हा आणला. आणि मला तिथे हा एक छोटू पण आवडला होता, हा छोटू डब्बा. म्हटलं याच्यामध्ये छान कानातले वगैरे ठेवायचे, काही ज्वेलरी ठेवायची, तर त्यामुळे हा पण आणला. हा मला आवडला. हा पण मस्त आहे. माझ्याकडे हे असे तुम्हाला भरपूर दिसतील, कारण मला याची पण खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करायची. तर इथे पण हा मस्त असा आहे छोटू. आणि हे सगळं लोकल मार्केटमधून आणलेलं आहे. याच्यामध्ये ऑनलाईन वगैरे काही ऑर्डर केलेलं नाही आहे. आणि हा एक स्टोरेज कंटेनर आहे. याच्यामध्ये तुम्ही हवं असल्यास याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. म्हणजे भाज्या कापून छानपैकी चिरून याच्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण मला हा फ्रीजमध्ये नव्हता ठेवायचा, मला माझ्या ज्वेलरीसाठीच आणला आहे मी. तर क्वालिटी पण छान आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये काय काय ठेवू शकता. तर असा मस्त हा छोटा डब्बू या ठिकाणी मी आणलेला आहे. 1 2 3 4 5 खणावाला आहे. आणि मधल्या याच्यामध्ये स्पेस जरा जास्त आहे, तर याच्यामध्ये माझे मंगळसूत्र राहू शकतात. आणि ही इयरिंग्स पण मस्त याच्यामध्ये असे राहू शकतात. तर हा पण मस्त, हा ड्रायफ्रूटला पण आपण याचा वापर करू शकतो. पण मला हा माझ्या कॉस्मेटिकसाठी किंवा ही जी ज्वेलरी आहे याच्यासाठीच आणायचा होता. तर मी हा एक मस्त हा डब्बा आणला या ठिकाणी. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं शॉर्टमध्ये की माझ्याकडे पाउचेस पण भरपूर आहेत, कारण मला पाउचेसची खूप आवड आहे. आणि हे एक पाऊच आहे. याच्यामध्ये पण मस्त आता ठेवेल मी मंगळसूत्र, ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. तर असं हे पाऊच आणलेलं आहे. तर एवढा सगळा पसारा म्हणजे माझ्यासाठी ह्या छान माझ्या आवडत्या वस्तू आहेत, पण माझ्या आईसाठी हा पसारा आहे. कारण तिला असं वाटतं की मी ज्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे त्या गोष्टी पण मी आणते. पण माझा मोह आहे तो. कुणाकुणाला छान वाचनाची आवड असते, तर कुणी पुस्तकं आणतं, कुणाला सजण्याची आवड असेल तर कोणी मेकअपशी रिलेटेड प्रोडक्ट आणतं. सजण्या सवरण्यामध्ये हे पण आलं, कॉस्मेटिक आहे, ज्वेलरी आहे. तर माझं हे दोन्ही असंच चालतं. तर आणि हो, मला ना डायरी लिहायला आवडते. आणि माझ्याकडे डायरींचं कलेक्शन पण भरपूर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक भर म्हणजे ही छोटू डायरी, ही मला प्रचंड आवडली, त्यामुळे मी ही पण घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये मी माझ्या काही नोट्स किंवा काही डेली असं लिहून ठेवेल छानपैकी. आणि मस्त एक पेन पण आणला, तर तो पण एकदम छान पेन आहे, तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. तर असा आजचा सगळा हा पसारा तुमच्यासोबत मी असा शेअर केला. आणि नेक्स्ट ब्लॉग आपला हा छान माझं जे मंगळसूत्रांचं कलेक्शन आहे, तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. तोपर्यंत बाय. आणि हो, आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.